तर चला बनवूया पालकचा गरगटा, तोही आमच्या सांगली स्टाईलमध्ये, अगदी सोप्या पद्धतीनं आणि चविष्ट. तर चला बनवूया. मी पालक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ते अगदी बारीक चिरून घेणार आहे. पालक कट करून झालेला आहे. आता आपण त्याला कुकरमध्ये शिजायला घालून घेऊया. आता त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घेऊया. त्यानंतर 1 वाटी तुरीची डाळ टाकून घेऊया. आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊया. कुकरच्या आपल्याला 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि जोपर्यंत शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण त्याचा मसाला करून घेऊया. मसाल्यासाठी जास्त काही नाही लागत आपल्याला. 10-12 पाकळ्या लसणाच्या, 1 चमचा जिरं आणि मिरची. मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत कारण माझ्या तिखट आहेत, ह्या लवंगी मिरच्या आहेत. तुम्ही पाहिलं तर जर तुमच्या तिखट नसतील, मोठ्या वगैरे असतील तर तुम्ही जास्त वापरू शकता. आणि हो, तुमच्याजवळ जर खलबत्ता असेल ना तर खलबत्त्यात वाटा, कारण जर खलबत्त्यात आपण मसाला वाटला ना चवीला खूप छान होते गरगटा. माझा बत्ता सापडी नाही झालाय त्यामुळं मी मिक्सरमध्ये वाटायला लागले, नाहीतर एवढ्या मिरच्या वाटायला मिक्सरमध्ये खूप त्रास होतोय. जर तुमचा बत्ता असेल तर बत्त्यातच वाटा, खूप छान होतं. तर चला मी पटापटा मसाला वाटून घेते. तिखट आहे. तर आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता याला थोडं वेळ थंड होऊन द्यायचं. त्यानंतर आपण भाजीला फोडणी द्यायची. 2 मिनिटात आपली भाजी तयार होते. आपलं पालक शिजलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यानं घोटून घेऊया. घोटायचं का की ते सगळं एकजीव छान होतं, त्यामुळं जरासं असं घोटून घ्यायचं ते. आपलं पालक घोटून झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये फोडणी करून घेऊया. तेल गरम झालंय. आता त्यामध्ये आपण जे वाटलेला मसाला होता ना तो चांगला भाजून घेऊया. आमच्याकडं ही पालकची भाजी आठवड्यातून 3-4 वेळा तरी बनवली जाते आणि आमची मुलं अजिबात कंटाळत नाहीत. आणि हो, पालक हे मुलांना खूप चांगलं असतं खाण्यासाठी. मुलं असं करून दिलं ना त्याची सुकी भाजी वगैरे तर खात नाहीत, पण असं गरगटा वगैरे करून दिला ना मुलं आवडीनं खातात. आणि शेंगदाणे डाळ ह्यामधून पण प्रोटीन मिळतं मुलांना. त्यामुळं तुम्हीही मुलांना वरचेवर असं बनवून करून देत जावा. आणि खूप सोपी आहे, जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळामध्ये होऊन जाते. मसाला आपला भाजून झालाय. आता आपण त्यामध्ये 1 चमचा धनेपूड टाकून घेऊया. त्यानंतर आपण 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता यामध्ये आपण आपलं शिजवलेलं पालक टाकून घेऊया. ह्याला लय हलवायची गरज नाही आहे. त्याला झाकून ठेवूया आणि 2 मिनिटं शिजायला सोडून देऊया. 2 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होते. तिला परत बघायची, हलवायची काही गरज नाही. आणि ही भातासंग खायला लय भारी लागते. आमची ध्रुवी तर केव्हा देतेस म्हणून वाट बघायला लागली. आणि तुम्ही पण करा, तुमच्या मुलांना पण आवडेल आणि खूप पौष्टिक असते. जास्त नाही होत्यात काय लागत. पालक, शेंगा, तुरीची डाळ
आणि मसाल्याला तर काय 4 मिरच्या, थोडं जिरं, मीठ आणि हळद, एवढ्यात आपली मस्तपैकी भाजी. तेल पण कमी लागतं खूप. तुम्हीही बनवा असं. आणि तुमच्या मुलांना जर आवडली भाजी तर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. काय सुचवायचं असेल तर सुचवा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. त्या अगोदर भाजी कशी झाली आहे ती बघून घ्या.